भक्तीच्या मुशीतून निर्माण झालेल्या काल्पनिक रामचरित्रातून भजनप्रिय राम जनमानसात जसा रुजला, तसा वाल्मिकींचा तपस्वी राम, व्रताचरणी राम, निर्धारी राम, एकवचनी, एकबाणी, एकपत्नीव्रती राम लोकांमध्ये रुजला नाही, असे खेदानेच म्हणावे लागेल. संकटाला, विपरीताला, अप्रियतेला धैर्याने सामोरा जाणारा राम वाल्मिकींनी रामायणभर रंगविला. तो कष्ट उपसणारा राम, पितृभक्त परायण राम, विनम्र राम, दास्यवृत्तीचा राम, बंधू प्रेमाचा मानदंड राम, पत्नी प्रेमाचे प्रतीक राम, किंवा संत सज्जनांना पीडा देणाऱ्या दुर्जनांचा संहारक राम, खरे तर मूळ रामायणात अगदी ओतप्रोत भरून राहिला आहे. परंतु या पुरुषार्थी रामाला आमच्या भक्तिभुक्त कवींनी दूर सारून संकट निरसन करणारा राम फक्त लोकांसमोर नटवून सजवून मांडला, आणि तोही अशा अश्रुचिंब भक्तिरसात भिजवून ठेवलाय की सर्व प्रतिकूलतेवर मात करून रावणाचा वध त्याच्या साऱ्या राक्षस कुलासह करणारा पुरुषार्थी पुरुषोत्तम राम कोणाला, विशेषतः तरुणांना, नंतर आठवूच नाही. चला तर गीत रामायणाच्या निमित्ताने यावेळेला श्री रामचरित्र समजावून घेऊया. नच स्वीकारा धना कांचन, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम सीतावर रामचंद्र की जय, सीतावर रामचंद्र की जय, सीतावर रामचंद्र की जय.